मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारामालय गोपाल बाबा म्हात्रे चिंचपारा कल्याण. बाबा बसल्यात, सागर भाऊ आहेत आणि बाकी सर्व मंडळी आहे. गाडी झालेली आहे लक्षाची, आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. कुठली गाडी झाली सांगा ना. आज आपण लक्षाची गाडी झाली शिवाशी चिरनेरचा आणि सरपंचची गाडी एक झाली. म्हणजे आज दोन गुलाल झाले दोन्ही गुलालामध्ये. बरोबर. आता कशा गाड्या झाल्या ते सांगा. गाडी आपली लक्षाची शिवासोबत जो बॅनरच जमली होती आपली आणि प्रधान निघाला त्याला आणि आपण शिट्टी काढलेली मुद्रेकरचं. हा, तो पहिरा कसा घडून आला? तो पहिरा म्हणजे एक मुलांकडून घडून आला होता आपल्या आणि एक बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये पण होते, त्या हिशोबाने झालं, ओळखीचेच होते आपल्या. बरोबर. म्हणजे गाडी पळाली चांगली म्हणजे. हो, चांगली गाडी पळाली. आणि सरपंच सोबत कोण पळाला? सरपंच सोबत मुंगळा पळाला. मंगला. आणि तो पण पहिरा कधी केला होता? आपली ही गाडी 3 फेऱ्याला पळाली होती आपली सरपंचाने याची आणि हा पहिरा आपला एक 15 दिवस आधीच झाला होता. आता लक्षाचा किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे? लक्ष आता तसं गुळालाच आहे, पण बिंजोडला आपण यावर्षी फार कमी काढला कारण व्यवस्थित पहिऱ्याचं थोडं प्रॉब्लेम होत होतं, त्याच्यामुळं बैल थोडं हेच होतं आणि आज निघाला, नियोजन चांगलं झालं. बरोबर आहे. आता गाड्या कोणी पळवल्या दोन्ही? आजची गाडी आपण कर्जतवाल्यांचा ड्रायव्हर होता आणि दुसऱ्या गाडीवर आपला विशाल ड्रायव्हर होता सर करटचा. हां, बरोबर. म्हणजे हाय, म्हणजे बघा मैदानामध्ये कुठले गेल्यानंतर आपल्याला 2-2 गुलाल मिळतात, म्हणजे बैलांचा आशीर्वाद अंगावर आहे हो आपल्या. नक्कीच नक्की खूप आहे ना. बरोबर आहे. बाबा बोलले बघा आशीर्वाद आहे. आता हेच घ्यायला आपण इथं मैदानामध्ये येतो. काय बोलाल? नक्कीच. बघा शेवटी कसं आहे, एक बैलांचे उपकार आपण कधीच फेडू नाही शकत कारण ते जीवाचं रान करून आपल्या नावासाठी पळतात, एक त्यांची ओळख. आणि आज सरपंचांनी कंटिन्यू गोळालामध्ये आपल्या, बरोबर. कारण लक्ष मैदानामध्ये नसला तरी 1-2 नंबरच्या गाड्या तो आता खेळायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. बरोबर. कारण कुठेतरी एक कमतरता आहे ती तो भरून काढतो. आता मध्यंतरी भरपूर साऱ्या म्हणजे बैलांचं नियोजन होतं तुमच्या हातामध्ये. आता किती बैल आहेत दावणीला? मग आता दावणीला आपली 3 बैल आहेत. 3 बैल आहेत ना. कोणकोणती आहेत? एक लक्ष आहे, सरपंच आहे आणि स्वामी आहे. वासरू आहे, आदात वासरू आहे. बरोबर. म्हणजे झालंय, म्हणजे दावणीला जी पण बैल आहेत ती गुलालामध्ये कधी ना कधी आपल्याला ठेवतातच. हो नक्कीच, गुलालामध्ये ठेवतात. पण सरपंचानी मला वाटतं यावर्षी खूप गुलाला घेतली. भरपूर कारण सुरुवातीपासून जो गुळामध्ये राहिलाय तो एक परमेश्वराचा आशीर्वाद सर्वांचा आणि बाबांचा असलेला आशीर्वाद आणि तो बाबांसाठी जो पळतो तो फार जीवाचं रान करून पळतो. तर मागच्या वर्षी बैल आपला एक 3 नंबरला खेळत होता, पण यावर्षी चांगली रेंज घेतली बैलांनी आणि पैरे पण चांगले घडून येतात. त्याला पब्लिकला पळतो त्याच्यामुळे पैऱ्याला कोणता प्रॉब्लेमच येत नाही. बरोबर. चांगले पैरे येतात. आता लक्षाचा खूप सारं नियोजन तुम्ही मुंबईला तर तुम्ही सांगितलं की खूप कमी पळाला यावर्षी आणि घाटावर जास्त पळाला. किती गुलाला झाली घाटावरची? वरती भाऊ आपली आता 4 गुलाला झाली या सीझनला. या सीझनला 4 गुलाल. आणि कोल्याच्या महाराष्ट्र केसरीमध्ये आपण आपले दोन्ही बैल गुळामध्ये राहिले. आपण करंडक केसरी लक्षा आणि आपल्या लक्षा या दोन्ही गाड्या आपल्या गुळालामध्ये राहिल्या महाराष्ट्र केसरीला. बरोबर. म्हणजे एका मैदानामध्ये गेल्यानंतर एका मैदानामध्ये 2-2 गुलाला दोन गुलाल राहिले आपले. म्हणजे हाय, म्हणजे बघा मेहनत करता तुम्ही, त्याचं यश मिळतं त्याचं. आता बैल बसले शांत, काय बोलाल? नक्कीच. आता का जो आधी हे वचकायचा वगैरे तो आता बिंदास एकदम आरामात बसतो. बरोबर. काय बोलाल? म्हणजे आता दादानी सांगितलं की माझ्या बसण्यावर, माझ्या दिसण्यावर नका जाऊ, काय बोलाल? भाऊ गोष्ट तुम्हाला सांगू का, आता इथली बैल आतून पळतो, लोक विश्वास ठेवत नाही बैल किती पळतो. मुंबईमध्ये कमी दिसण्याचं सर्वात मोठं कारण तेच आहे की कुठेतरी विश्वास कमी ठेवला जातो. पण आज जो पळालेला आहे, आमची अपोजिटला पण गाडी चांगलीच पळाली, छान पळाली, पण आज त्यांनी दाखवून दिलं बैल पळतो, पण नियोजनामुळे कुठेतरी मार करतो. बैल आतमध्ये पळतो, पब्लिकला पळायला तर प्रॉब्लेमच येत नाही, पण आतमध्ये पळतो त्याच्यामुळे पैऱ्यांना खूप प्रॉब्लेम येतो. बरोबर. म्हणजे आता मला वाटतं दावणीला हा 3रं वर्ष असेल लक्षाचं. दुसरं वर्ष आहे ना. सलग मी 2 वर्ष अपडेट देतो त्याच्या आहे. म्हणजे तुमच्या दावणीला आल्यापासून म्हणजे नावारूपालाच आहे तो. हो नक्कीच. कसं बैल पळतोच या, कारण लोकांना वाटतं की बैल मैदानामध्ये दिसत नाही, बैल पळतो की नाही पळत, पण व्यवस्थित पैरे नाही होत तर आणून काय करणार, मग तो बैठी राहिलेला थोडं परवडतं. बरोबर. आता माग मध्यंतरी एक हरणे आणि या लक्षाला पण कुठेतरी मैदानाला पळवला होता. हो, 3 फेऱ्यामध्ये आपण पळालेलो. हरण्यामध्ये मला वाटतं 3री वेळ पळण्याची आपली या वर्षात. हां, कर्जत केसरीला पण पळालेलो आपण. कर्जत केसरीला झालं काय, आपलं गाडी कडेला लागली पब्लिकला. त्या दिवशी दोन्ही गाड्या सेमीला आपल्याच लागलेल्या. एक KGF उतरलेला, KGFची पण पहिला नंबर तासाला लागली आणि ही 10 नंबर तासाला लागली हरण्याला लक्षाची. आणि लागली तर लागली, त्याच्यामध्ये दोन्ही बैलांचे आपण खान चेंज केले.
लक्षाला उजव्या खांदी टाकला, हरण्याला डाव्या खांदी टाकला. थोडक्यात एकदम 1-2 फुटाकरता आपला सेमी हुकली. मग बिनजोरला का नाही ही गाडी पळवत हरणे आणि लक्ष? नक्कीच भाऊ, कसं आता ते बबलू शेटवर आहे, त्यांनी जर बिनजोडला काढलं तर गाडी आपली दिसेल पळताना. बरोबर, म्हणजे तुमची इच्छा आहे. हो नक्कीच, कारण त्याच्यामध्ये पळण्याची प्रत्येकाची मुंबईमध्ये इच्छा आहे, कारण बिनजोडचा 1 नंबरचा बैल आहे तो. पण मला वाटतं मुंबईचा एकमेव बैल असला हरण्या, तरी पण मला वाटतं मुंबईला आताच्या घडीला खूप कमी पळतं आणि बरेचसेच लोक नाराज सुद्धा आहेत त्याच्यावर. कसं भाऊ माहिती आहे का, बैल पळताना दिसावं मुंबईमध्ये प्रत्येक प्रेक्षकांची आशा आहे. आणि जर तो मैदानामध्ये आल्यानंतर थोडं वेगळं मजा येईल, बरोबर बरंचसं चित्र वेगळं घडेल. बरोबर. आता लक्षाविषयी काय बोलाल, म्हणजे देखरेख कशी आहे लक्षाची आता घरी? जशी आता तुमची मुलं बघा, मला वाटतं कायम दिसतात ही, कारण कधी साथ न सोडणारी. बघा आज तुमचे घरचे संबंध असले तरी मग या क्षेत्रामध्ये बघा कोणी कोणाचा नसतोय. नाही, ही गोष्ट नक्की 100%. आणि जेवढी पण मुलं आहेत आपल्यासोबत, एकदम घरचा रिलेशन आणि बैलच त्यांचा आहे. कारण कुठेही याच्याकरता कमतरता नाही पडत. आता बैल वरती होता, जवळजवळ 8 दिवस वरती होता, 8 दिवस पोरं वरती थांबलेले त्याच्याकरता. आणि त्याच्यावर जीव म्हटलं तर प्रत्येक मुलाचा जीव आहे. आणि जेवढी पण मुलं आहेत तेवढी फार कष्ट घेतात त्याच्या पाठीमागे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या काटेकोपऱ्यामध्ये जेव्हा पण पारंपरिक मैदानं असतात ना, तर नक्कीच लक्ष मला वाटतं तुम्ही तिथं पळवतात. आता काही बरीचशीच मैदानं आले आहेत, आता काशेगाववाले भरपूर सारी मैदानं आले आहेत, काही नियोजन करणार आहेत का? हो आहे ना, आता कासेगाव पण इंदकेसरी मैदान आहे, तिथे पळणार होतं आपण. आणि कासेगावचं मैदान पण एक आपला मातीचं मैदान आहे, आणि मातीच्या मैदानामध्ये लक्ष फारच चांगला पळतो. तर तिथेही नियोजन असेल, कर्ज आपला ह्याचं पण असेल, आपलं एकविरेचं पण असेल 31 तारखेचं. बरोबर, एकविरेचं पण केलं ना 31 तारखेला. मागच्या वर्षी मला वाटतं तिथं 1 का 2 नंबर झाला होता ना? आपला 2 नंबर झाला होता, शिवा होता डोंबिलचा आपल्यासोबत. आणि ती गाडी पण तुमची पळायची, आता ती दिसत नाही शिवा आणि शिवाणा ही पण नक्की पुढे दिसेल आपल्याला पळताना, कारण घरचा बैल आपल्या तो. बरोबर. चला, आता चांगला गुलाल घेतला, 2 गुलाल घेतले, आता अजून पळवायची इच्छा आहे का? आता घरी नाही नाही, निघतो आता. निघताय ना? हा, चांगली. आता एक दावण पण तुमची गुलालामध्ये रंगले, इकडे लक्ष आणि सरपंच, आणि सोबत कोण पळायला बोलताय? लक्षच्या जोडीला शिट्टी पळाली शिट्टी. आणि सरपंचच्या जोडीला मुंगला पळाला. चला, तुमची 4 बैल त्यांना अभिनंदन, आणि जे हारणारे 4 बैल आहेत त्यांना पण अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद भाऊ तुमचा.